दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या मान्यताप्राप्त कामगार संघटनेची स्थापना करण्यात आली असून या निमित्ताने नवी मुंबई विमानतळ व्यवस्थापन समितीच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली। भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप प्रदेश कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला। यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना त्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला। रवींद्र चव्हाण यांनी सर्व नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत कामगारांच्या हक्कासाठी संघटना प्रभावीपणे काम करेल असा विश्वास व्यक्त केला। तसेच नव्या कार्यकारिणीला पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले। या कार्यक्रमास प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, सरचिटणीस सुहास माटे, संयुक्त सरचिटणीस रुपेश धुमाळ, योगेश आवळे, उपाध्यक्ष साई घोगळे, सचिव शरद येटमे, कार्यकारी अध्यक्ष जितेंद्र राऊत, निशांत गायकवाड यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिबा पाटील नवी मुंबई विमानतळ व्यवस्थापन समितीच्या नव्याने घोषित कार्यकारिणीत रुपेश धुमाळे यांची संयुक्त सरचिटणीसपदी, किरण पवार यांची उपाध्यक्षपदी तर प्रभुदास भोईर, मुखांश नाईक आणि गजानन पाटील यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे। या नव्या नियुक्त्यांमुळे विमानतळ परिसरातील कामगारांना संघटित नेतृत्व मिळणार असून त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीस गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे।